नमस्कार मंडळी, दीपास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण आज खास उपवासासाठी अगदी मऊ लुसलुशीत आणि एकदम झटपट होणाऱ्या धिरड्यांची रेसिपी आपण इथे पाहणार आहोत. बरेच जण याला आंबोळी म्हणतात आणि आणखी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी हे ओळखलंही जात असेल. पण अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी त्यात मी बऱ्याच काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की अशा प्रकारे हे बनवलेले जे धिरडे असतात तर ते कडक होतात, तर ते तसे कडक होऊ नये, अगदी मऊ लुसलुशीत राहावे यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा, म्हणजे छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील. तर इथे हे मऊ लुसलुशीत धिरडे बनवण्यासाठी मी 1 वाटी भगर आणि 2 पोहे खाण्याचे चमचे भरून साबुदाणा भिजत घातलेला होता. तर हे भिजत घालून मी 2 तास झालेले आहे. भगर भिजवण्या अगोदर मी ती स्वच्छ करून घेतली होती आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर आपण ही भगर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. तर पुन्हा आपण हे पाणी सुद्धा याचं काढून टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे 2 तास भगर भिजल्यामुळं चांगल्या प्रकारे ती भगर भिजल्या जाते. म्हणून नक्की तुम्ही सुद्धा भगर पाण्यामध्ये भिजत घाला. खूप महत्त्वाची अशी टीप आहे. निदान 1 ते 1.5 तास तरी ही भगर आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आणि भगरेतलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये ही भगर आपल्याला एकदम बारीक अशी फिरवून घ्यायची. आणि आपण ही भगर आणि साबुदाणा तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक अगदी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणि त्यामध्येच मी आता 2 चमचे दही घातलेले आहे. तर 2 चमचे दही घालून सुद्धा ही भगर मी पुन्हा मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेली आहे. आणि जर एकदम सगळं वाटून होत नसेल तर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये करून तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे. फक्त दही आपल्याला घालताना फक्त 2च चमचे घालायचे, अगदी जास्त दही घालू नका. इथे मी ही भगर 2दा करून मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे, कारण मी छोट्या भांड्याचा वापर केला होता मिक्सरच्या. आणि सगळी भगर माझी आता इथे मिक्सरला फिरवून झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला ही भगर फिरवताना आवश्यकता असेल तरच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. कारण आपण जरी भगर भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलंय तरी सुद्धा पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात भगरीमध्ये राहतो. म्हणून बॅटर आपलं एकदम पातळ होऊ शकतं एकदम जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर. म्हणून एकदम कमी पाण्याचा वापर करून आपल्याला इथे ही भगर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. अंदाज घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला त्याचा, एकदम खूप सारं पाणी घालून दळायची नाही आहे भगर. आणि आता या बॅटरमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला पुन्हा ही भगर तासभर चांगल्या प्रकारे हे बॅटर आपल्याला असंच फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचे. तर किती वेळ हे आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचे, तर तुम्ही जेवढं जास्त वेळ हे फर्मेंट करण्यासाठी ठेवाल तेवढे तुमचे इथे धिरडे एकदम परफेक्ट आणि छान बनतील. मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे बनून तयार होतील. तर तुम्ही 2 ते 3 तास हे आपल्याला बॅटर पुन्हा फर्मेंट करण्यासाठी ठेवायचे. तर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा वगैरे वापर केलेला नाही, म्हणून अशा प्रकारे आपण हे फर्मेंट करून घेणार. तर सोबतच आपण या धिरड्या सोबत खाण्यासाठी इथे आपण बनवण्यासाठी बनवून घेणार. इथे मी 3 ते 4 लाल कलरच्या आपण ओल्या असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही वाळलेल्या घेतल्या तरी सुद्धा चालेल. तर चटणीला रंग थोडासा वेगळा येण्यासाठी म्हणून मी ते लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे. आणि सोबतच 1 वाटी शेंगदाणे, अगदी 2 चमचे दही किंवा 1 चमचा घेतला तरी सुद्धा चालेल. आणि 2 मोठे चमचे भरून पोहे खाण्याचे मी ते डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आणि सोबतच चवीपुरतं मीठ. आणि आता दही सोडता आपल्याला ह्या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये छान थोड्याशा बारीक वाटून घ्यायच्या आहेत. तर दही आपण हे सगळं थोडंसं फिरून घेतल्यानंतर यामध्ये दही घालणार आहोत, कारण खूप पातळसर चटणी बनवायची नाही आपल्याला. दही घातलं तर हे चांगल्या प्रकारे बारीक होणार नाही, म्हणून सुरुवातीला हे फिरून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये दही घालणार आहोत. तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून इथे मी हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे दही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर दह्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि दही घालून पुन्हा मी ही चटणी मिक्सरला फिरवून घेतलेली होती आणि आपली इथे परफेक्ट या धिरड्यांसोबतची चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही जर जिरे वगैरे खात असाल तर यावर फोडणीसुद्धा घालू शकता. आणि सोबतच आपले 2 ते 3 ताससुद्धा झालेले आहेत. तर मी पूर्ण हे 2 तास ठेवून घेतलं होतं, कारण मला थोडीशी घाई होती म्हणून मी जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे हे. आणि चांगल्या प्रकारे आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फर्मेंट होतं म्हणजे की आपल्या इडलीच्या पिठासारखं हे फुगून वरती येत नाही, कारण आपण यामध्ये इडली सोडा वगैरे घातलेला नाही आहे. तर चांगल्या प्रकारे फक्त आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचं आता धिरडं टाकून घेणार आहोत. तर गॅस आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे, एकदम कडकडीत असा. आणि त्यानंतर आपण गॅसवर थोडंसं तेल आणि पाणी शिंपडून घेणार आहोत. तर मी इथे तव्यावर थोडंसं तेल आणि पाणी शिंपडून घेतलंय आणि स्वच्छ कपड्याने मी तवा पुसून घेतलाय.
तर अशा प्रकारे तव्यावर पाणी आणि तेल शिंपडल्यामुळं काय होतं की तव्याचं टेम्परेचरही कमी होतं आणि सोबतच धिरड्याला एकसारखा खालच्या बाजूने रंग येतो. म्हणून आपण इथे तव्यावर तेल आणि पाणी शिंपडलेलं आहे. आणि गॅस इथे कमी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर धिरडे टाकून घ्यायचे. तर तुम्हाला कितपत मोठं बनवायचं किंवा छोटं बनवायचं त्यानुसार तुम्ही इथे बॅटर टाकू शकता. तर मी एक पळी बॅटर यावर घातलेले आणि छान आपल्याला एकच बाजू चांगल्या प्रकारे भाजू द्यायची आहे. थोडंसं तेल आपल्याला आजूबाजूला यावर टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण इथे छान एकच बाजू चांगल्या प्रकारे भाजून दिल्यामुळे वरच्या बाजूने सुद्धा रंग खूपच सुंदर येतो आणि खूपच अलगदपणे हे धिरडं आपलं उलटल्यासुद्धा जातं. तर आता आपण चांगल्या प्रकारे खालची बाजूसुद्धा झालेली आहे आणि वरची बाजूसुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे. तर या स्टेजला आपण उलटवून घेणार आहोत याला. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अगदी न तव्याला चिटकता आपलं धिरडं इथे बनून तयार झालेलं आहे आणि खालची बाजू आता दोन्ही बाजूनी छान आपण खरपूस असं आपलं धिरडं इथे भाजून घेणार आहोत. तर अगदी याच्यामध्ये शेंगदाणे नाही आहे तरीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत असे आपले धिरडे इथे बनून तयार होणार आहेत आणि याच पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा धिरडे आपले बनवून घेणार आहे. तर ही बाजूसुद्धा मीडियम गॅसवर चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर धिरड्याच्या इथे दोन्ही बाजू आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने मी आणखी धिरडे इथे बनवून घेणार आहे. तर पुन्हा मी इथे तव्यावर धिरडं घातलेले आहेत. 1 चमचा भरून मी बॅटर घातलेलं होतं आणि छान एक बाजू चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर आपण दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची. तर अशा प्रकारे एकच बाजू चांगल्या प्रकारे भाजल्यामुळं सुद्धा आपले धिरडे मऊ लुसलुशीत राहण्यासाठी मदत होते आणि अगदी थोड्याशा तेलाचा तुपाचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. दोन्हीपैकी कशाचा केला तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही बघू शकता अगदी तव्याला न चिटकता आपले धिरडे इथे बनून तयार होत आहेत. तर मी इथे सगळे धिरडे आपले आता बनून झालेले आहेत. तर आता आपण ते छान चटणीसोबत सर्व करणार आहोत. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत असे आपले धिरडे इथे बनून तयार झालेले आहेत आणि धिरडे तर मऊ लुसलुशीत झालेलेच आहेत आणि सोबत जी आपण चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची तीसुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे. त्याचीसुद्धा चव खूपच छान लागते या धिरड्यांसोबत. तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही चटणी आणि धिरडे बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.